धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात सावळदे फाटा, चिमठाणे, शेवाळे फाटा, देगाव, दुसाणे, बळसाणे, हेरगाव फाटा या मार्गावरील सुमारे 16 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। हा रस्ता 2 वर्षांपूर्वी पूर्ण झाला असला तरी सध्या अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो, त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावरील धुळीमुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांचेही मोठे हाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे। या समस्येबाबत यापूर्वीही संबंधित विभागाकडे मौखिक आणि लेखी निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असेही सांगितले। असे असले तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली। ठेकेदार एस.बी. देशमुख आणि दीपक कोचर NB कंपनी यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून काळ्या यादीत नाव टाकण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या 13 मार्च 2026 रोजी चिमठाणे येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी दिला आहे। या आंदोलनादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 4 वेळेस पत्र पाठवावं लागतं का मग पोर बायटिंग झाली म्हणजे लगेच पोरगा होतो का? असं नसतं ना। तेच म्हणतोय ना, मग आमचं काय आम्ही 5 वर्ष करतोय ना, मग आता आमची पोर डिलिव्हरी व्हायला रे माझा गटरात होणार का? लक्षात नाही, लक्षात येत आहे माझं आलो, तुमच्या येत नाही सर, तुमचे आलं नाही ना सर। माझी ऐकून काय आहे, तुम्ही ते लक्षात घेत नाही। आम्ही तुम्हाला त्रास देणार, माझा 2 ऑप्शन आता तुमच्या पुढे 41 गुन्हा दाखल पत्र काढा, आता मला ते पत्र द्या, पोलिसांना पत्र गुन्हा नाही केला ना गुन्हा दाखल नाही 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 तुम्ही आता प्रत्यक्ष पाणी का? हो, पाणी करून काय केलं तुम्ही त्यावेळेस? काय केलं तुमच्या डिपार्टमेंटने एवढं सांगा।